नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही मजेतच असता? तुला जणांच्या कमेंट होत्या की तुमचं घर दाखवा, तुमचं घर कसं आहे दाखवा. ती आता आम्ही तुम्हाला आमच्या ह्या ब्लॉकमध्ये तुम्हाला घर दाखवणार आहे. आमच्या ब्लॉकमध्ये बघा, आता इकडे आमचं घर आहे. पडकं घर दावती आहे. आणि किती वर्ष झालं माहिती आहे? 7-8 वर्ष झालं. ती घर असंच आहे. आमच्या लग्नाला 7-8 वर्ष झालं. ही घर असंच आहे, बांधलं नाही काय नाही. कुठल्या घरात राहते तू? मी तिकडल्या घरात राहते, त्या पत्र्याच्या घरात. आणि लय जण म्हणत होते की तुमच्या इकडला परिसर बी खूप भारी आहे, तुमच्या इकडला परिसर पण दाखवा. बघा इकडे हे आमचं, बघा ही परिसर, हे आमचा घास आहे. इकडं मोठं टांब्याचं झाड आहे, तिकडं नारळाची झाड आहे ती, परत तिकडं ते आहे मकवान आहे, खाली ऊस आहे, ती 2 टुकडी ऊस आहे, त्याच्या खाली ती टाकले त्यावेळेस कडवाळ टाकले. आणि आता आम्ही काल एक नवीन गाय आणली, म्हणजे आमचीच गाय आहे. त्यांना त्यांच्या भावाला दिलती, आमच्या मामाला दिलती. ह्यांच्या मामाला दिलती. आमच्या तिकडे त्या गायला बांधलंय. आम्हाला 2 कारवाड आहे ती, 2 बैल आहे ती, 1 म्हैस आहे. आमची बैलगाडी सुद्धा आहे. बैल असल्यावर बैलगाडी असतीच. बघा इकडं आमच्या इकडलं वातावरण लय म्हणजे लय भारी आहे. 2-4 दिवस झालं पाऊस पडत होता. आज जरा थोडा पाऊस म्हणजे जरा बंद झालाय. बघा इकडलं आमच्या इकडलं वातावरण लयच भारी आहे. आणि नदीला आता पाणी आलंय, जरा थोडं पाणी सोडलंय. घर फिर कधी बांधकाम पूर्ण करायचं आता कधी पैसा रोकडा येतोय, रोकड्यावर आहे सगळं. पैसा लागतंय घर बी बांधायला, कुठली बी गोष्टीला पैसाच लागतो. साठवून ठेवायचं नाही ठेवायचंही साठवून पैसा घराला. ठेवायचंही. घर कसं आहे, फुलाचं झाड कसं लावलं होतं माहितीये मी. माझी बायकोन म्हणून लग्न केल्यावर गजर लागते. पण आता मला गजर लावायला टाइम लेकरात 3 लेकरात कधी गजर करावं, कधी लावावं केसात गजर. आज तर धुणं सारवण काढायचं. आता 2-3 दिवस राहिले घट बसायला. घट बसायच्या धुणं सारवण ती सगळं स्वच्छ घर ती करावं लागतं. आज जरा ऊन पडलंय 2-4 दिवस. आता मला वाटतं उद्याच्या पाऊस बिऊस आला तर सगळ्या कपड्याची तीच होईल. कपडे ती धुवायची, ती मोठी बारकी सगळी. आता कपडे ती धुवा लागत नाही ती का, मोठी बारकी सगळी. घट बसते, आता घट बसायला लागते. मी जाणार तुळजापूरला. कशाला? ज्योत आणायला. खरं? कुठं कोणासोबत जाणार? गावात माणसं नाही ती जायची, आईश करून यायची जरा. आईश करायला काय? आईश ते आपलं पत्र्याचं घर चांगलं आहे ना. खूप भारी. ही सवर्णाची गाय आहे. आमच्या घरातले काय म्हणजे औषध टाकली ती, गव्हाची ठिकी आहे ती, सगळी ठिकीसाठी घरात. मग शेतकरी म्हणल्यावर तसं असतं. आणि औषध तर लय ती युरिया, परत गोळी पेंट, कुठं काय लय प्रकारचे औषध आहे त्या. सासर खाली काय करते ते तुमचं? बघायला गेलं असते ना रानात, त्याने झोपेत उठलं ना, पहिलं रानाकडे चक्कर असती. पहिल्यांदा रानात जायचं, गुरांचं शान घाण काढायचं, वैरण असेल तर वैरण टाकायच्या. काय मग काय चाललंय? काय नाही चला, मला आता ते टाकायचं आहे. म्हणजे आता भांडी काढली ती सगळी घरातली, तुम्हाला सांगते मी. ती भांडी ती धुवायची. आज जरा ऊन पडलंय, किती भारी ऊन पडलंय. तुमच्या आंब्याला आंब पिंप लागलं होतं नव्हतं? ह्या आंब्याला लागलेली. आंब्याला लागलेली. किती झाड आहे ती? झाड तशी मला लागली 4-5 आहे ती. आणि इकडे मोठं झाड आहे मी लावली ती. ही पप्पान लावलेलं आहे मोठे. इथनं जी झाड आहे ती समधी मी लावली ती. किती आहे ती? पेरू 16 झाड आहे तिथं. लागले ते पेरू लय वेळा खाल्ले ते पेरूचं. पेरू सुद्धा लागले, तर आंबे झाडे सुद्धा लय ती. आता म्हणजे ह्या वर्षी लागे ना त्याला फळ आंब्याला. मग यंदा लागलं नव्हतं? यंदा लागते तीच फळ. त्याला लागलेली 2-4 आंब्याला लागले, पण काही किडा मुंग्या खाऊन गेली. त्यांची पहिली भवानी झाली. तू एवढ्यावर आता बाय असून एवढ्यावर पत्र्यावर चालली, तुला काय पडायला फिरायला भ्या वाटलं ना? नाही वाटलं. का नाही वाटलं. चला मग जाऊ. मी केळी लावली इकडं, बैठली बघितली काही तर बारकी आली, अजून नाही आली. इकडे एकच झाड आहे. आपल्या घरा मागचं कसलं वातावरण नुसतं एक नंबर वातावरण आहे, म्हणजे एकच नंबर आहे. चला मला जाऊ दे, आता लय काम आहे. ती जाऊ का नको? जाऊ का नको म्हणली. नमस्कार मित्रांनो, म्हणजे आमचा ब्लॉग कसा वाटला ती कमेंट मध्ये नक्की सांगा. कसा ब्लॉग काढलाय ती, कसा वाटला ती तुम्ही कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा, आणि जास्तीत जास्त होईल तसं शेअर पण करा. उतर उडी टाक डायरेक्ट आता. उडी टाकल्यावर मराठी काय उतर की तशी टाक उडी. शक्तिमान मनातून उडी टाकायची.